नमस्कार, जय श्रीराम। मी मिनी इडली आणि ढोकळा बनवणार आहे। त्यासाठी मी तांदूळ घेतले 2-3 वाट्या आणि 1.5 वाटी मसुराची डाळ घेतली आणि 1 वाटी पोहे घेतले। हे मी रात्रभर भिजत घातले आणि सकाळी 6:30 वाजेला मी हे दळत आहे। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी घालून घेते आणि त्यात थोडंसं पाणी टाकून हे छान दळून घेणार। हे असं रवाळसर दळून घ्यायचं, अगदी बारीक नाही दळायचं, थोडं जाडसर राहू द्यायचं। आता हे सर्व मी दळून घेतलं आणि मी हे थोड्या वेळ तसंच ठेवणार बाजूला। आणि तोपर्यंत मी माझ्या घरात मनी प्लांट लावलेले आहेत, तर त्यामध्ये पाणी वगैरे आहे, तर त्यातलं मी पाणी चेंज करणार आहे। ते मनी प्लांट किंवा ते मी शिवाजी महाराजांच्या तिथे मी हे फुलं असे ठेवत असते, तर हे पण स्वच्छ करून घेणार, छान घासून घेणार। कारण की डेंग्यूची खूप साथ चालू आहे आणि आपण हे 8 दिवसांनी पाणी न बदलता दिवसाआड पाणी बदलायचं। कारण की डेंग्यूची मच्छर खूप पटकन तयार होतात आणि घरामध्ये मच्छर तयार होऊ नये याकरता आपण आपल्या घरामध्ये असे झाडं वगैरे लावलेले असेल, त्यामध्ये पाणी वगैरे असेल तर आपण चेंज करायचं लवकर। कारण की डेंग्यूमुळे खूप लोक आजारी पडले आहेत आणि डेंग्यूचे मच्छर असे पटकन होतात। स्वच्छ पाण्यामध्येच डेंग्यूचे मच्छर होतात। त्यामुळे आपल्या घरामध्ये कुंड्या असो किंवा आपण मनी प्लांट लावलेलं असो, पाणी जर त्यामध्ये ठेवलेलं असेल तर ते पाणी आपण वारंवार चेंज करायचं। म्हणजे त्यामध्ये जे डेंग्यूच्या मच्छरांची अंडी किंवा अळ्या तयार होत नाही आणि आपल्या घरामध्ये मुलांना किंवा आपल्याला चावत नाही। मुलांना तर लवकर इन्फेक्शन होतं, कारण की मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मच्छर चावला तर लगेच डेंग्यू होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये हे आपण जे काही झाडं वगैरे लावले त्यात पाणी जर साचलेलं असेल तर ते पाणी नक्की आपण वारंवार बदलायचं आणि ते भांडं स्वच्छ घासून पुन्हा त्यात पाणी ठेवू शकतो। अशा प्रकारे मी हे स्वच्छ घासून घेतलं आणि माझी ही फुलं मी यात टाकून घेतली आणि शिवाजी महाराजांच्या समोर मी हे असं रेग्युलर ठेवते। तोपर्यंत जी काचेची मग आहे, हा माझ्याकडे काचेचा मग होता पाण्याचा, त्याचा काही उपयोग नव्हता, म्हणून मी काहीतरी त्याचा उपयोग होईल या पद्धतीने मी त्यात मनी प्लांट लावला। त्यात मी झाडं पाणी आधी मी त्यात स्टोन टाकले होते कलरचे, पण ते खूप वाजायचे पाणी ओतायला गेल्यानंतर मी ते काढून टाकले। आता ते स्वच्छ घासून घेतलं आणि त्यात पाणी भरून घेतलं आणि ही मनी प्लांटची वेल आहे ती स्वच्छ धुवून घेतली, कारण की त्यावर धूळ वगैरे बसते म्हणून स्वच्छ धुतली। याची मुळं स्वच्छ धुतली, त्याला थोडं शेवळ आलेलं असतं नेहमी, तर मग ते स्वच्छ धुवून काढायचं आणि ह्या काचेच्या मगमध्ये मी आता ठेवून घेतलं। आणि हे पण माझं शिवाजी महाराजांच्या समोर असतं, हे पण मनी प्लांटचं झाड। आणि ही एक काचेची बरणी आहे, खूप चांगली बरणी होती, पण तिचं झाकण फुटलं माझ्याकडनं, तर मग तिचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून त्यात मी पाणी भरलं आणि त्यात मनी प्लांट ठेवला। आणि आपल्या किचनच्या म्हणजे आग्नेय दिशेला मनी प्लांट ठेवणं खूप चांगलं असतं, तर म्हणून मी किचनच्या खिडकीमध्ये हा मनी प्लांट ठेवलेला आहे। बघू शकता किती छान दिसतात। जेव्हा मी स्वयंपाक करते, काही रेसिपी बनवते, तेव्हा हा मनी प्लांट माझ्या किचनवर असतो। आणि हे माझ्याकडे एक असंच प्लास्टिकचं झाड होतं, ते पण मी किचनवर ठेवते, छान दिसतात झाडे। आणि शिवाजी महाराजांच्या तिथे मी छान मनी प्लांट ठेवून घेतला। आता मी स्टीमरमध्ये पाणी ठेवून ते स्टीम करत ठेवलं आहे आणि तोपर्यंत हे छान मिश्रण मिक्स करून एका बाउलमध्ये काढून घेतलं। आपल्याला इन्स्टंट मिनी इडली आणि इन्स्टंट ढोकळा बनवायचा आहे, तर आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आणि थोडासा इनो टाकणार, म्हणजे त्याने पटकन आपला ढोकळा आणि इडल्या अशा स्पंजी होतील, त्यामुळे मी इनो टाकला। आपण यात खायचा सोडाही टाकू शकतो, पण माझ्याकडे इनो होता म्हणून मी इनो टाकला आणि त्यात थोडंसं गरम पाणी टाकलं। आता हे छान मिक्स करून घेणार। ही रेसिपी हेल्दीही होते आणि मुलांनाही आवडते। टेस्ट अगदी खरंच खूप छान लागते, तुम्ही जरूर बनवून बघा। आता मी प्लेटला तेल लावलं आहे आणि ह्या छोट्या छोट्या इडलीच्या ह्या भांड्यामध्ये ह्या मिश्रण ओतून घेते। सर्व
इडल्या अशा बनवून घेतल्या आणि त्या तोपर्यंत एका प्लेटमध्ये, स्टीमरच्या एका प्लेटमध्ये मी ढोकळा करण्यासाठी प्लेटला ऑइल लावलं आहे आणि हे पूर्ण मिश्रण यात ओतलं आहे आणि वरनं स्प्राऊट मूग होते माझ्याकडे, ते यात मी टाकले आहेत आणि हे खूप हेल्दी असतात त्यामुळे मी यात टाकणार आहे. मिनी इडलीमध्ये पण टाकू शकत होते पण त्या खूप छोट्या छोट्या इडल्या होत्या त्यामुळे त्यात नाही टाकलं, ते मी ढोकळ्यामध्ये टाकलं आहे. आता हे 10 ते 15 मिनटापर्यंत आपण स्टीम करून घ्यायचं. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, ओला नारळाचा कीस घेतला आहे आणि अद्रक घेतलं, कोथिंबीर घेतलं आणि स्प्राऊट मूग पण त्यात टाकले आणि मीठ टाकलं आहे आणि हे छान बारीक करून घेतलं आहे आणि त्यावर फोडणी टाकली आहे. ही पण खूप हेल्दी अशी चटणी तयार झाली. त्यात मूग टाकलेत ना, मूग दळून टाकले आणि ते स्टीम फक्त फोडणी दिली त्यात. आता हे 15 मिनटं झाले, स्टीम झाली छान, अगदी छान इडली पण झाली आणि ढोकळाही झाला आहे. तर आता मी ह्या इडल्या काढून घेणार. खूप मस्त स्पॉन्जी झाल्या आहेत इडल्या, दिसायलाही फार छान दिसतात. त्यावर आपण गन पावडर पण करू शकतो, ती पण खूप छान लागते. त्याचीही रेसिपी मी एक दिवस तुम्हाला दाखवणार आहे. आता मी ही चटणीसोबत देणार आहे खायला. आणि आता हा ढोकळा पण छान स्टीम झाला. आता ढोकळाही मी कट करून घेते. आपल्याला जशा प्रकारे कट करायचा त्या पद्धतीने आपण कट करू शकतो. तुम्ही ही रेसिपी जरूर बनवून बघा, खरंच खूप हेल्दी होते, मुलांना प्रचंड आवडते आणि पटकन होते. आणि बाकीचं जे पीठ होतं ते मी फर्मेंट करायला ठेवलं, ते संध्याकाळी त्याचं मी काहीतरी बनवेन. आता मी माझ्या देवघरामध्ये देवाला नैवेद्य दाखवते. सकाळी माझी छान देवपूजा झाली, तुळशीजवळ रांगोळी काढली आणि दरवाजासमोर पण खूप छान रांगोळी काढली. आणि आता मी नाश्ता बनवून देवाला मी याचा नैवेद्य दाखवणार आहे आणि हाच नैवेद्य दाखवलेला मी मुलाला खायला देणार आहे. असं हे माझं छान देवघर. देवासमोर देवाला सजवायला वगैरे मला फार आवडतं. देवापाशी दिवाबत्ती, फुलं वगैरे याची मला खूप आवड आहे. आणि आता मी हा नाश्ता छान माझ्या मुलाला देते खायला. मी त्याला अंडीही देते त्याला खायला, कारण की तो फुटबॉल खेळायला जातो त्यामुळे थोडंसं त्यालाही फार आवडलं. तर अशा प्रकारे आज मी नाश्ता बनवला. मी पार्लरमध्ये आली. आता आपण असं हेल्दी बनवलं तर मुलं हेल्दी खातील आणि टेस्टीही लागतं वरनं. जर तुम्हाला ह्या रेसिपी जर माझ्या आवडल्या असेल तर शेअर लाईक जरूर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे सर्व व्हिडिओ पोहोचतील. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला जरूर कळवा, तुम्ही बनवून बघा. तुम्ही असं हेल्दी खा, म्हणजे आपण जर हेल्दी राहिलं तर आपल्या मुलांनाही आपण हेल्दी करून खाऊ घालू शकतो. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.